नमस्कार. ध्येय MPSC या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून 2025मधील महत्त्वपूर्ण चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. आजची प्रमुख घटना आहे की भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात जी इस्रो आहे याचे नवीन प्रमुख म्हणून डॉक्टर व्ही नारायणन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर 14 जानेवारी रोजी डॉक्टर व्ही नारायणन हे इस्रोचे विद्यमान प्रमुख डॉक्टर एस सोमनाथ यांच्याकडून इस्रोचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. डॉक्टर व्ही नारायण हे सध्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटरचे संचालक आहेत. डॉक्टर एस सोमनाथ हे त्यांच्या 2 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून 14 जानेवारी रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांची जागी आता डॉक्टर व्ही नारायणन हे इस्रोचे प्रमुख होणार आहेत. याची घोषणा मंगळवारी करण्यात आलेली आहे. आपल्याला भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहे याविषयीची देखील माहिती असणे आवश्यक आहे. इस्रोची जी स्थापना आहे 15 ऑगस्ट 1969 रोजी करण्यात आली होती. या स्थापनेमध्ये प्रमुख नेतृत्व जे कोणाचे होते तर डॉक्टर विक्रम साराभाई यांचे होते. इस्रोची स्थापना भारताच्या अंतराळ क्षेत्रातील स्वावलंबन वाढवणे आणि विज्ञान तंत्रज्ञानाचा उपयोग आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी करणे हा त्यांचा उद्देश होता. कारण की इस्रोची जी आहे अंतराळमध्ये प्रत्येक देश प्रगतीपथावर जात होता. त्याचबरोबर स्वेत रशिया असेल, अमेरिका असेल, त्यानंतर चीन यासारख्या विकसित देशांनी अंतराळामध्ये जी झेप घेतली होती. त्यानंतर पाठोपाठ भारताची देखील महत्त्वाची ही अंतराळामध्ये आहे हे देखील आपल्याला माहीत आहे. त्यामुळे प्रामुख्याने इस्रोचे मुख्यालय हे बेंगळुरूमधील कर्नाटक या ठिकाणी आहे. अंतराळाच्या कार्यक्रमाची सुरुवात इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्चची स्थापना 1962मध्ये करण्यात आली होती, ज्यामध्ये डॉक्टर विक्रम साराभाई यांचा मोठा वाटा होता. त्यानंतर इस्रोची स्थापना झाली हे आपल्याला माहीत आहे. आणि इस्रोने आपल्या माध्यमातून अनेक यशस्वीरित्या मोहिमा पार पाडलेल्या आहेत. त्यांच्याविषयीची माहिती आपण पाहू. तर आपल्याला माहीत आहे की इस्रोने सर्वप्रथम जे उपग्रह लॉन्च केला होता त्या उपग्रहाचे नाव काय होते तर आर्यभट्ट होते. आणि त्या आर्यभट्ट जो उपग्रह आहे तो 1975मध्ये लॉन्च करण्यात आला होता. त्यामागचं कारण काय होतं तर अंतराळात पाठवण्यात आलेल्या भारतीय वैज्ञानिक उपक्रमाची सुरुवात झाली आणि खगोलशास्त्र आणि सौरभौतिक विषयक संशोधन करणे ह्या उपग्रहाचे प्रमुख कार्य होते. त्यानंतर भारताने जे अंतराळ क्षेत्रामध्ये जी मोठी भरारी घेतली ते आपल्याला माहीत आहे. त्यामधील महत्त्वपूर्ण असलेला 2008मध्ये चंद्रयान मिशन 1 हे लॉन्च करण्यात आले आणि या चंद्रयान 1 मिशनच्या माध्यमातून भारताने सर्वप्रथम चंद्रावर पाणी असल्याचा पुरावा शोधून काढलेला आहे. आपल्याला माहीत आहे की चंद्रयान 1 हे मिशन कधी लॉन्च झालं तर 22 ऑक्टोबर 2008मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. आणि याचं प्रक्षेपण PSLV C-11 या प्रक्षेपण क्षेत्राच्या माध्यमातून त्याचं उडान घेण्यात आली होती. आणि हे प्रक्षेपण केंद्र कुठून याची उडान घेतली याविषयीची माहिती आपल्याला विचारली जाते. तर सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरी या ठिकाणाहून याची उडान घेतलेली आहे. मिशन चंद्रयान 1 यांच्या माध्यमातून आपण चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणे, तसे त्याचे मॅपिंग करणे आणि रासायनिक जी रचना आहे याचा आपण अभ्यास करणे हा होता. चंद्राच्या ध्रुवीय भागात पाण्याचे अंश चंद्रयान मिशन 1च्या माध्यमातून आपण शोधून काढलेले आहेत. हे पण आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वपूर्ण आणि कमी खर्चामध्ये इस्रोने मंगळयान मिशन ऑर्बिटर हे 2013मध्ये मंगळाच्या दिशेने झेपावले होते. आणि मंगळाची ही मंगलयानाच्या माध्यमातून मंगळ ग्रहाचा शोधावरील कमी खर्चामध्ये यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे देखील आपल्याला माहीत आहे. त्यानंतर चंद्रयान मिशन 2 इस्रोच्या माध्यमातून अजून एक महत्त्वपूर्ण मिशन म्हणजे चंद्रयान मिशन 2 आहे, जे की भारताच्या दुसऱ्या चंद्रयान मोहीमचा एक भाग आहे. याच्यामध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा अभ्यास करणे हा होता. आणि त्याच्या माध्यमातून चंद्रयान मिशन 2 हे भारतातील सर्वात शक्तिशाली असलेले GSLV Mk 3M1 या
प्रक्षेपणाच्या साह्याने अंतरिक्षामध्ये भिरकावण्यात आले होते आणि यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण अशा 3 बाबी होत्या. त्यामध्ये ऑर्बिटर, लँडर आणि रोवर. जे ऑर्बिटर होते हे चंद्राच्या भोवताली असलेल्या भागाचा अभ्यास करणे, हे चंद्राभोवती फिरणार, हे ऑर्बिटरचे काम होते. लँडर याच्यामध्ये होतं, त्याचं नाव विक्रम हे होतं आणि हे चंद्राच्या पृष्ठभागावर लँड करून त्याविषयीची माहिती संकलित करण्याचं काम हे लँडरचं होतं आणि त्या लँडरला नाव काय होतं तर विक्रम असं होतं. आणि रोवरचं नाव हे प्रज्ञान होतं. चंद्रयान 2मध्ये असलेलं रोवरचं नाव हे प्रज्ञान होतं. चंद्राच्या पृष्ठभागावरील रचनेचा अभ्यास करणे हे त्यामागचा मुख्य उद्देश होता. त्यानंतर 2023मध्ये इस्रोने चंद्रयान 3 हे मिशन लॉन्च केलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँड करणारा भारत हा पहिला देश ठरलेला आहे. कारण स्वदेशी लँडर आणि रोवर याचा यामध्ये समावेश होता. मागील चंद्रयान 2मध्ये जी नावे होती तीच नावे लँडरला आणि रोवरला होती. चंद्रयान 2 हे अयशस्वीरित्या तितकं सक्सेसफुली झालं नव्हतं, पण चंद्रयान 3च्या माध्यमातून भारत हा दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग करणारा देश ठरलेला आहे. कारण यामध्ये याचे जे प्रक्षेपण होतं GSLV M3 LV3 यांच्या माध्यमातून हे प्रक्षेपण सोडण्यात आलं होतं आणि प्रक्षेपण केंद्र होतं जे सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा या ठिकाणाहून लॉन्च करण्यात आलं होतं. चंद्रयान 3मध्ये ऑर्बिटरचा समावेश नव्हता, कारण चंद्रयान 2मध्ये जे ऑर्बिटर होतं ते त्याच्यामध्ये सक्रिय होतं आणि त्याचीच कनेक्टिव्हिटी चंद्रयान 3ला देण्यात आली होती. त्यामुळे या चंद्रयान 3 मोहिमेमध्ये रोवर आणि लँडर यांचा समावेश करण्यात आला होता. हे देखील महत्त्वपूर्ण आहे. चंद्रयान 3चे जे उद्दिष्ट होते, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जे सॉफ्ट लँडिंग करणे, चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणे, त्याच्या रचनेबाबत महत्त्वपूर्ण वैज्ञानिक माहिती मिळवणे आणि खनिज, माती, पाणी आधारित बर्फाचा अभ्यास करणे, हे देखील त्यामधील महत्त्वपूर्ण बाबी होत्या. हे देखील भारताने चंद्रयान 3च्या माध्यमातून यशस्वीरित्या केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर भारताची महत्त्वपूर्ण अशी मिशन होते आदित्य L1 2023मध्ये. भारताचे हे पहिले सौर मिशन होते आणि सूर्याचे अवलोकन करणे हा याचा मुख्य हेतू होता. आणि सूर्याचा जे मधला भाग आहे त्याला कोरोना असे म्हणतात आणि याचा अभ्यास करणे या मिशनचे प्रमुख कार्य होते. अशा प्रकारे याविषयीची माहिती आपण पाहिलेली आहे.